लोकसभेत नेमकं कोणतं विधेयक पडले? महिला आरक्षण मिळणार नाही का डिलिमिटेशन होणार नाही? नेमका पराभव झाला आहे सत्ता पक्षाचा तो कोणत्या विषयावर? आणि आता महिला आरक्षणाचं भवितव्य काय असेल? जागा वाढणार किती? वाढणार की नाही? कधी वाढणार? सगळे मार्ग बंद झालेत का जागा वाढवण्याचे? लोकसभा विधानसभेतलं आरक्षण पुन्हा बदलणार आहे का? या सगळ्या प्रश्नांवर कालपासून गोंधळाचं वातावरण आहे. महिला आरक्षण विधेयक पडलं असा आव आणत असा डांगोरा पिटत केंद्र सरकार विरोधकांना महिला विरोधी ठरवू पाहत आहे. पण या सगळ्या घटनांमागचं वास्तव नेमकं काय आहे? नमस्कार, प्रजापत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल लोकसभेत केंद्र सरकारनं मांडलेलं 131व्या घटना दुरुस्तीचं विधेयक सपशेल आपटलं. या 131व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून केंद्र सरकारला 3 वर्षापूर्वी मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक लागू करायचं होतं. पण त्याला त्यांनी परिसीमनाची म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या वाढवायची आणि वाढीव सदस्य संख्येत 33% आरक्षण द्यायचं याची जोड केली. आणि परिसीमन जनगणना होण्याच्या अगोदर परिसीमन आयोग स्थापन करता यावा यासाठीची घटना दुरुस्ती करणारं ते विधेयक होतं. आता आपल्याकडे लोकसभेच्या ज्या जागा असतात 1971ला आपण सगळ्या राज्यांच्या जागा जवळपास निश्चित केल्या. त्यानंतर सातत्यानं दर 10 वर्षांनी 15 वर्षांनी एक परिसीमन आयोग बसतो. तो परिसीमन आयोग मतदारसंघाच्या बाउंड्र्या निश्चित करतो, मतदारसंघामध्ये काही बदल करतो. परिसीमन आयोगाचे अहवाल आल्यानंतर मतदारसंघाचे आरक्षण बदलतात. त्यामुळे डिलिमिटेशन कमिशन किंवा परिसीमन आयोगाला फार महत्त्व असतं. आता हे जे परिसीमन आहे ते जनगणनेचा अहवाल आल्यानंतरच करायचं अशी घटनात्मक तरतूद आहे. केंद्र सरकारला मात्र जनगणनेचा अहवाल यायची वाट पाहायची नाही आहे, त्यांना घाई करायची होती. आणि म्हणून केंद्र सरकारनं 3 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला परिसीमनाशी जोडलं आणि ते घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं. आता मुळात घटना दुरुस्ती विधेयकाला 2/3 बहुमत लागतं हे केंद्र सरकारला माहीत नाही का? तर निश्चितच माहिती आहे. तो जो 2/3चा 360चा आकडा आहे तो आपल्याला मिळणार नाही, जुळणार नाही हे सुद्धा सरकारला माहीत होतं का? तर निश्चितच माहीत होतं. तरीही सरकारनं ते विधेयक मांडलं आणि अपेक्षेप्रमाणे ते विधेयक लोकसभेत पराभूत झालं. लोकसभेनं ते विधेयक फेटाळलं आणि आता केंद्र सरकारनं व्हिक्टिम कार्ड म्हणा किंवा ब्लेम गेम सुरू केलाय. तो ब्लेम गेम आहे की काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत. मुळात महिलांना लोकसभेमध्ये राज्याच्या विधानसभामध्ये 33% आरक्षण देण्याचं विधेयक 3 वर्षापूर्वीच मंजूर झालेलं आहे. ते विधेयक लागू झालं असल्याची अधिसूचना 2 दिवसापूर्वीच केंद्र सरकारनं काढलेली आहे. आता कालच्या घटनाक्रमानं फरक पडलाय तो कशावर? तर लोकसभा आणि लोकसभेच्या जागा वाढणार की नाही आणि त्यानंतर विधानसभांच्या जागा वाढणार की नाही. आता कालचा परिसीमनाचा जो घटना दुरुस्तीचा निर्णय झाला म्हणजे विधेयक होतं तो फेटाळला गेल्यामुळं आणि पुढच्या काळातही लोकसभेत केंद्र सरकारला 2/3 बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळं म्हणजे काहीही झालं तरी लोकसभेचं संख्याबळ NDAकडे 360 जाईल एवढं सक्षम नाहीच आहे आणि होणारही नाही आहे. आता लोकसभेमध्ये काही फार बदल होणं अपेक्षित नाही आहे. त्यामुळे सरकारला ही घटना दुरुस्तीच्या माध्यमातून रेटून देणं शक्य नाही आहे. मग आता लोकसभेच्या जागा वाढवण्याचं परिसीमनाचे सगळे मार्ग बंद झालेत का? तर नाही. सध्या जनगणनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. म्हणजे घराची मॅपिंग करायचं, घर भेटी हा टप्पा सुरू आहे. 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्येचा जो आहे मोजमापाचा तो टप्पा सुरू होतोय. फेब्रुवारी किंवा मार्चच्या अखेरपर्यंत 2027 मध्ये तो टप्पा संपणार आहे. म्हणजे मार्च 27 नंतर आपल्याकडे जनगणनेचे आकडे उपलब्ध झालेले असतील. जर सरकारनं खरोखरच वेगानं काम केल्याचं ठरवलं तर एप्रिल-मे नंतर 2027च्या जनगणनेचे सगळे स्वरूप स्पष्ट झालेलं असेल आणि त्यानंतर परिसीमन आयोग बसू शकतो आणि त्यामध्ये पुन्हा बदल होऊ शकतात. त्यामुळं 2029च्या निवडणुकीला आज जे अनेकांना वाटते की नाही आता 2029च्या निवडणुकीला मतदारसंघ वाढणारच नाही किंवा आरक्षण आहे ते राहील बदलणारच नाही ती शक्यता फार कमी आहे. 2027च्या मध्यात जरी आपल्याला जनगणनेचा अहवाल आला
आणि परिसीमन आयोगानं काम सुरू केलं, तर परिसीमन आयोगाला काही फार वेळ द्यावा लागेल अशातला प्रकार नाही. 1 वर्षाच्या आत परिसीमन आयोग आपला अहवाल देऊ शकेल. इथे प्रश्न इच्छाशक्तीचा, आणि केंद्र सरकार ती दाखवणारच आहे. आता फक्त मग हे सगळं खटाटोप कशासाठी केला असावा, तर ज्या राज्यांमध्ये आता निवडणुका आहेत, पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये जिथे मतदान आहे, विरोधी पक्ष कसा महिला विरोधी आहे ते दाखविण्यासाठी म्हणून केवळ आणि केवळ हा सर्व खटाटोप केला. कारण घटना दुरुस्तीसाठी अपेक्षित बहुमत आपल्याकडे नाही याची पूर्ण कल्पना सरकारला होती. 7:40 संध्याकाळी लोकसभेत हे विधेयक फेटाळलं गेलं आणि 8 वाजता प्ले कार्ड्स घेऊन भाजपच्या महिला खासदारांनी निदर्शनं केली. म्हणजे त्यांच्याकडे सर्व साहित्य तयार होतं. त्यांना माहीत होतं की हे विधेयक फेटाळलं जाणार आहे. त्यांना फक्त आणि फक्त विरोधी पक्षाला बदनाम करायचं होतं आणि विरोधी पक्षाला महिला विरोधी ठरवायचं होतं. म्हणजे विरोधी पक्षाला महिला विरोधी ठरवण्याच्या केंद्राच्या अजेंड्या पलीकडं कालच्या याच्यातून फार काही वेगळं घडलेलं नाही आहे. महिला आरक्षण विधेयक यापूर्वीच मंजूर झालेलं आहे, त्याचं अस्तित्व कायम आहे. परिसीमनाचा जिथं विषय येतो, फेब्रुवारी म्हणजे 2027च्या मध्यापर्यंत जनगणनेचा अहवाल आल्यानंतर पुन्हा एकदा परिसीमन आयोग लागू करणं शक्य आहे आणि केंद्र सरकारकडे तो पर्याय आहे. त्यावेळेस काही घटना दुरुस्ती करावी लागणार नाहीये, त्यामुळे तिथे 2/3 बहुमताची गरज पडणार नाहीये. म्हणजे हा सगळा प्रकार फक्त कुठंतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना कुठल्या तरी चक्रात अडकवायचं आणि त्यांना महिला विरोधी ठरवायचं एवढ्या पुरताच आहे. उद्या जनगणनेचा अहवाल आला आणि त्यानंतर परिसीमन आयोग बसला तर पुन्हा एकदा मतदारसंघाची पुनर्रचना होऊ शकते. मात्र जर 2027च्या अखेरपर्यंतही जनगणनेचा अहवाल उपलब्ध होऊ शकला नाही तर मात्र परिसीमन आयोगाची स्थापना होऊन पुन्हा लवकर मतदारसंघ पुनर्रचनेसाठी सर्व प्रक्रिया करणं जड जाईल आणि अशा वेळी 2029ची निवडणूक जुन्याच पद्धतीनं घेण्याची शक्यता निर्माण होईल. पण ती शक्यता अत्यंत कमी आहे. या सगळ्या याचं सार एवढंच आहे की घटना दुरुस्ती विधेयक पडणार आहे, फेटाळलं जाणार आहे हे माहीत असताना फक्त ब्लेम गेम करता यावा, विरोधी आघाडीला महिला विरोधी ठरवता यावं, यासाठीचाच हा सर्व घाट होता. सरकारला आपला पराभव माहीत होता तरीही विशेष अधिवेशन बोलावलं गेलं. हा फक्त ब्लेम गेमचा प्रकार आहे. धन्यवाद.